तिला पाणी गेलं नव्हतं, इतकं पाणी गेलेलं आहे यावर्षी. इतकं भरपूर पाऊस झाला आता यावर्षी. ढगफुटी सर्व शेतामध्ये तर काहीच राहिलं नाही आमचं. सगळं वाहून गेल्याच्या तोंडाशी आलेला घास चट निघून गेला, काहीच राहिलं नाही आमच्या इथे. गावाला सगळा वेडा पडा, गावात पाणी शिरले. गावाचा संपर्क सुद्धा तुटला आता, इतकं भरपूर पाणी झालेलं आहे आता. संकेत पाहू शकता मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरल्यामुळे पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते. एकंदरीत आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत. काय सांगसाल मामा, काय परिस्थिती आहे सध्या? आज आशेगावला अतिवृष्टीचं ढगफुटी म्हणायला हरकत नाही, एवढं भरपूर पाणी झालेलं आहे. रस्त्याने 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे. प्रत्येक घरामध्ये दारामध्ये पाणी शिरलेलं आहे. बऱ्याच लोकांचा मालाचं नुकसान झालेलं आहे. जनावर परेशान आहेत. आजूबाजूचा एरिया सगळा पाण्यामध्ये जलमय झालेला आहे. त्यामुळे मला तर असं वाटते 82-83 ला सुद्धा भावीच्या काळामध्ये सुद्धा यावेळेस कलेक्टर पुनरावसन आशेगाव झालं, पुनरावृत्ती होती काय गावाची असा आम्हाला भास होतो. कदाचित व्हायला पाहिजे असं शासनाला आम्हाला मान्य करावं लागेल. कारण 84-83 जे पाणी आलं त्यावेळेस 50 घराला कुठं असणारं पुनरावसन झालं गावाचं. परत एकदा 100 घर अजून जातात काय, एवढे आज 50 ते 80 घराचा आताच तुम्ही सर्वे करा साहेब. 80 घरामध्ये पाणी दिसायला पाहिजे. 70 ते 80 घर आज पाण्यामध्ये गेलेत. हजारो रुपयाचा माल, गोरगरिबाचा माल, 2 क्विंटल 4 क्विंटल. पण आता अनेक संसार म्हणल्यावर काय नसते हो घरामध्ये. प्रत्येक गोष्टी आणणं शक्य आहे का? शेजारी कोण कोणाला खायला देते सांग.